16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी गेल्या काही महिन्यात नैसर्गिक आपत्तीने मोठे आव्हान उभे केले आहे. ऑगस्टच्या अखेरीच्या आणि सप्टेंबरच्या राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण या परिस्थितीचा आढावा घेऊ आणि सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या उपायाबद्दल विस्तार माहिती जाणून घेणार आहोत. तर अतिवृष्टीमुळे परिणाम. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकाचे मोठा फटका बसलेला आहे. तर या काळात अनेक भागात पिकाचे काढणी सुरू होती, त्यामुळे नुकसानीचे प्रमाण अधिक वाढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही, तर त्यांच्या मानसिक स्थितीवरही गंभीर परिणाम झालेला आहे. सरकारची तातडीने कृती की अतिवृष्टीची बातमी समजताच महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई केली आणि प्रभावित भागाचे सर्वेक्षण करून नुकसानाची मुलाखत करण्यात आलेले. या सर्वेक्षणातून असे आढळून आले की अनेक भागात 50% पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. या गंभीर परिस्थितीत विचार करून सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्णय घेतलेला आहे. पीक विमा योजनेतून मदत. शेतकऱ्यांचा दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 25% पीक विमा रक्कम तत्कालीन मंजूर करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे. ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पोहोचावी यासाठी प्रशासकीय यंत्रणांना विशेष आदेश देण्यात आलेला आहेत. तर यामध्ये तुम्हाला पीक विमा मंजुरीची प्रक्रिया वेगवेगळ्या करण्याबाबत त्यांच्या वितरणासाठी कडक आदेश दिलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार 1 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली पाहिजे. ही जलद प्रक्रिया शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळणार आहे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. तर जालना जिल्ह्यातील परिस्थिती. जालना जिल्हा ही अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागापैकी एक आहे. या जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ मिळणार आहे. यासाठी एकूण 412 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. यातील 25% रक्कम तत्कालीन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांचा थोडा दिलासा मिळेल. तर जालना जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये पीक विम्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रभावित शेतकऱ्यांना नुकसानीकडे गंभीरता पाहत असून त्यांच्या लवकरच मदत मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पीक विम्याची मंजुरी ही शेतकऱ्यांच्या तात्पुरती दिलासा देणारी असली तरी त्यांच्यासमोरील सर्व आव्हान संपलेले नाहीत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जमिनीची पुन्हा मशागत करणे आणि पुढील हंगामात तयारी करणे ही मोठं आव्हान आहे. यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भविष्यातील अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची शेती पद्धतीमुळे काही बदल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील हवामान अभ्यास करून त्यानुसार पिकाची निवड करणे महत्त्वाचे आहे. हवामान बदलता विचार करून विविध टिकाऊ आणि कमी पावसाची गरज असणे पीक निवडली पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार पाहिजे. उदाहरणार्थ ठिबक सिंचन, तूर सिंचन यासारख्या पाणी बचत करणे पद्धतीने अवलंब केला पाहिजे. तसेच हवामान अंदाज आणि पीक विमा व्यवस्थापनासाठी मोबाईल ॲपवर केले जाऊ शकते. एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकाची लागवड करणे महत्त्वाचे आहे. यामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाले तर इतर पिकामुळे उत्पादन मिळू शकते. तर जमिनीची आरोग्याकडे विशेष लक्ष घेणे आवश्यक आहे. नियमित मुदत परीक्षण करून त्यानुसार खताचा वापर करणे पाहिजे. सौंदर्य शेतीचे प्रोत्साहन दिले पाहिजे आणि गावपातळीवर पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत. यामुळे पावसाचे पाणी जमीन मुरवले जाईल आणि भूजल पातळीवर वाढेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या विशाल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.